चालेल 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 चालेल. and all Buddhist organizations तर्फे सुरू करण्यात आले आणि त्याच अनुषंगाने हे आंदोलन अद्याप आज 186वा दिवस आहे, सुरू आहे. आणि सरकारने आपल्या ज्या मागण्या आहेत महाबोधी महाविहार मुक्त करण्याची दखलही घेतली नाही. राज्य सरकारने नाही तर केंद्र सरकारने पण या आंदोलनाची दखल घेतली नाही. पुढे आपल्याला हे आंदोलन अधिकाधिक तीव्र गतीने पुढे न्यावं लागेल. केंद्र सरकारवर तसेच बिहारच्या राज्य सरकार आपल्याला दबाव आणत आहे आणि हे आंदोलन आपण टप्प्याटप्प्याने पुढे घेऊन जातो. हे आंदोलन का आणि कशासाठी हा एक प्रश्न येतो. 1949 चा कायदा हा बीटी ऍक्ट, बीटी म्हणजे ते टेम्पल म्हणतात, आपण त्याला विहार म्हणतो, महाबोधी महाविहार म्हणतो, ते त्यांनी बौद्ध टेम्पल असं नाव दिलेलं आहे. त्याला बीटी ऍक्ट 1950 मध्ये कायदा करण्यात आला. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पण भारतीय संविधान लागू होण्याच्या आधी हा कायदा ब्राह्मण लोकांनी अत्यंत चतुरपणे चालकाने निर्माण केला आणि त्या मॅनेजमेंटमध्ये सर्व ब्राह्मण लोक आहेत, पंडित लोक आहेत आणि हे असं चालू होतं. आणि मग 1991 ला जेव्हा भंते ससाई नागार्जुनी महाबोधी महाविहार आंदोलन पुन्हा सुरू केलं, त्यावेळेस लालूची सरकार होती. त्यांनी मग त्यावेळेस 4 बुद्धिस्ट लोक घेतले आणि 4 ब्राह्मण लोक आणि त्यात डीएम जो आहे, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जो असतो गयेचा, तो या मॅनेजमेंटचा अध्यक्ष असतो. आणि म्हणजे भिक्खूंचं जे संख्याबळ असते ते 4 असते आणि ब्राह्मणांचे 5 असते. त्यामुळे बौद्ध लोकांना वाटणारा कुठलाही ठराव इथे पास होत नाही. आणि बीटी ऍक्ट 1949 का रद्द व्हावा, कारण बाबासाहेबांनी आर्टिकल 13 मध्ये लिहिलेलं आहे की ज्या दिवशी हे संविधान लागू होईल त्या दिवशीच्या आधी जे काही कायदे भारतात, संपूर्ण भारतात जे काही कायदे होते ते पूर्णरित्या त्याची व्हॅल्यू शून्य होईल, ते रद्द होतील. पण अद्याप गेले 75 वर्ष आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून झाले आहे आणि संविधान लागून 75 वर्ष झाले. स्वातंत्र्य होऊन जवळपास 78 वर्ष होत आहे. बोध गया येथे, गया या जिल्ह्यामध्ये भारतीय संविधान लागू होते. तिथे अजूनही 1949 चा कायदा हा तिथे चालू आहे. आणि महत्वाचं कारण असं की ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली आणि तिथूनच बुद्ध धर्माचा उदय झाला आणि तिथूनच बुद्धांनी वैदिक धर्माविरुद्ध एक रक्तविहीन क्रांती केली, एक वैचारिक क्रांती केली, तेच महत्वाचं स्थान मनुवाद्यांनी, ब्राह्मणांनी आपल्या हातात ठेवले आहे आणि तिथेच त्यांनी संविधान लागू केलेलं नाही. त्यामुळे या देशात बोधगया हे काही भारताच्या बाहेर नाही आहे आणि या देशात ब्राह्मणांनी आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी असं आपण म्हणू शकतो किंवा समजू शकतो की आम्ही अजूनही संविधानाला मानत नाही आणि संविधान विहीन एक जिल्हा भारताच्या राज्यामध्ये एका डिस्ट्रिक्ट तहसील जिल्ह्यामध्ये ते राबवत आहे. आणि ते ती जागा जिथे भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले आणि भगवान बुद्धांनी वैदिक जे संस्कृती होते त्याच्या विरुद्ध श्रमण संस्कृतीचा निर्माण केला. तर सर्वात प्रथम आपल्याला भारतात संविधान लागू झाला पाहिजे म्हणून हे जे आंदोलन आहे ते अधिकाधिक तीव्र करावं लागेल. आणि त्याचसोबत महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात का असावं, कारण देशात आपला देश धर्मनिरपेक्ष देश आहे आणि मुसलमानांच्या मस्जिदेमध्ये मुसलमानांचं मॅनेजमेंट असतं, शिखांच्या गुरुद्वारामध्ये शिखांचं मॅनेजमेंट असतं, ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये ख्रिश्चन लोकांचं मॅनेजमेंट असतं. पण
महाबोधी महाविहार हे बौद्धांचं असून त्याचा मॅनेजमेंट हिंदूंचेच आहे. आणि तिथे कायदा जो आहे त्याचा त्यांनी ते मग 1993च्या वेळेस त्यांनी अमेंडमेंट केलं, त्यात हिंदू शब्द वगळण्यात आला. पण अद्यापही तिथे जो डीएम असतो, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, हा ब्राह्मणच ठेवण्यात येतो. याचा अर्थ धर्मनिरपेक्ष जे राष्ट्र आहे ते भारतात गया या जिल्ह्यात ते लागू नाही आहे. म्हणजे गयामध्ये, बोध गयामधला जो डीएम आहे तो मुस्लिमही असायला हवा, तो शीखही असायला हवा, तो जैनही असायला हवा, किंवा इतर कुठल्या मुसलमानही असायला हवा. कुठल्याही समाजाचा तिथे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट नियुक्त करण्यात येत नाही. याचा अर्थ तिथे सत्ता नाही आहे. आणि आपण संविधानाच्या रक्षणात तसेच भगवान बुद्धांचं महाबोधी महाविहार बुक करण्यासाठी हे आंदोलन जो कोणी घेऊन पुढे येईल त्यांना तुम्ही साथ द्यावं. याचा म्हणजे काय झालं की ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम कशी निर्माण झाली मी थोडक्यात सांगतो. कलकत्तामध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये बुद्ध जयंतीची सुट्टी नव्हती, तर तिथल्या बुद्धिस्ट लोकांनी तिथल्या मुख्यमंत्र्यांना वारंवार प्रत्येक संघटनांनी वेगवेगळे जाऊन निवेदनं दिली. पण एकदा काही लोक गेले असताना तिथल्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की वेस्ट बंगाल में तो पागल कुत्ते जितते हैं उससे भी ज्यादा कम बौद्ध लोग हैं. म्हणजे वेस्ट बंगाल मधल्या बौद्धांची तुलना तिथल्या मुख्यमंत्र्यांनी पागल कुत्र्यासोबत केली. तेव्हा तिथल्या लोकांनी जितके संघटन होते वेस्ट बंगालमध्ये 430 संघटन, त्या 430 संघटनांनी एकत्र येऊन एक मेमोरंडम दिलं. आणि त्याचा प्रभाव असा पडला की मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी बुद्ध जयंतीची सुट्टी घेतली. कारण पुढे इलेक्शन होते, त्यांना सांगण्यात आलं जर तुम्ही बुद्ध जयंतीची सुट्टी देणार नाही तर आम्ही 430 संघटनांची लोक तुमच्या विरोधात राहू. त्यांना त्याची जाणीव झाली आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी बुद्ध जयंतीची सुट्टी दिली वेस्ट बेंगॉलला. आता मग त्याच्यानंतर कोरोना आलं, ही 1917ची गोष्ट आहे. त्यापुढे काही काळ संत राहिलं, त्यांनी फक्त ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम निर्माण केलं. आणि वेस्ट बंगालचे त्यांचं नाव विसरलं, एक व्यक्ती होती, त्यांनी महाबोधी महाविहारासाठी पिटिशन टाकली होती सुप्रीम कोर्टात 2013 मध्ये. तर सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस रिझल्ट दिला की हा लेजिस्लेटिव्ह मॅटर आहे, देशातील सरकार काय करताय. लेजिस्लेटिव्ह मॅटर म्हणजे हा विधान, याचा जो न्याय निवाडा लागेल ते विधानसभा. आणि विधानसभेत तुम्ही जर तिथे आवेदन दिलं तर ते म्हणतात हा विषय कोर्टामध्ये आहे, ते कोर्ट निर्णय घेईल. म्हणजे ते चाल ढकल करत आहे. तर 18 मध्ये असा निर्णय आला ना, आणि 12 मध्ये भंते सोसायटी सुद्धा एक पिटिशन टाकली होती, त्याची अद्याप सुनावणी झाली नव्हती. आणि संपूर्ण अध्ययन केल्यानंतर जे ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमने विचार, तिथले जे हिमालयन बेल्टचे जे बुद्धिस्ट लोक आहेत त्यांनी या संघटनेकडे, वेस्ट बेंगॉलच्या संघटनेकडे तगादा धरला की महाबोधी मुक्त विहारसाठी काही करा. त्यांनी सतत 3 वर्ष अध्ययन केलं. म्हणजे सोसायटी जे आंदोलन उभं केलं होतं त्यात थोडंफार यशही आलं, पण आपल्या देशात काहीतरी पद्धत देऊन आंदोलन फोडण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे सोसायटी त्यावेळेस अल्पसंख्याक आयोगाचा सदस्य म्हणून ते आंदोलन थंड बसतात. पण त्याच वेळेस महाबोधी महाटेम्पल मध्ये एक बौद्ध भिक्षू म्हणून भंते प्रज्ञाशीलची नियुक्ती झाली कमिटीमध्ये. आणि त्याच्यानंतर भंतेचे प्रज्ञाशील ज्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पुढे आम्ही आलेलं आहे, ते 3 वर्ष तिथे सेक्रेटरी राहिले. आता आपण जे काही तिथे विकास बघतो आहे, जे भिंत बांधली आहे किंवा जे काही, ते सर्व भंते प्रज्ञाशील यांच्या काळात झालेलं आहे, 98 ते 2001 पर्यंत. आणि मग तिथे त्याच्यावर तिथे हल्ला झाला, गोळीबार झाला, भंतेजी तिथून परत गेले. आणि तिथे बिहारची स्थिती यापूर्वी खूप वाईट होती, तुम्हाला माहितच असेल की आपण सर्वसाधारण महाराष्ट्रीयन लोक, तर मला वाटते 30-35 वर्ष झाले आपण जाण्याला सुरू केलं. त्याच्या आधी आपण बुद्ध जरी झालं, बुद्ध धर्माचा स्वीकार केला, तरी बिहारमध्ये एकटं दुखतं बिहार म्हणजे बोधगयाला जाऊन दर्शन घेणं आपल्यासारख्या महाराष्ट्रीयन माणसाला शक्य नव्हतं. कारण तिथे मी स्वतः 98ला तिथे तेव्हा गेलो होतो, तेव्हा मी नालंदाला गेलो बाय बस दर्शनाला. तर तिथे जे ड्रायव्हर लोक होते म्हणजे जसं
सूर्यास्त व्हायला लागला. त्यांनी सांगितलं चला पळा लवकर, नाहीतर इथले गाववाले तुमची बस लुटतील. तर 3-4 बस मिळून एकत्र सूर्यास्त व्हायच्या आधी, संध्याकाळ व्हायच्या आधी त्या एरियातून बाहेर पडायचं. एवढी वाईट स्थिती त्या काळात होती. तर 90च्या आधी तर आणखी वाईट स्थिती. आता जसं जसं तिथे जास्त जेवढी सुरक्षा आली, समृद्ध होत गेला, आपण आपला गाण्याचा हे प्रवाह वाढला. तर आता तिथे त्यांनी जे राबवलेलं आहे की ब्राह्मणांचं वर्चस्व, आणि त्यांना ते आता ते तसंच कायम ठेवायचं आहे. तर आमच्या आंदोलनाला फोडण्यासाठी महाबोधी महावीराचं आंदोलन ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमने मग ते अध्ययन करून 17 सप्टेंबरला अनागरिक धम्मपाल यांचा जन्मदिवस येतो. आणि त्या दिवशी त्यांनी पटण्यामध्ये जवळपास एक 50,000 40 ते 50,000 लोकांच्या सह्या आणि 500-550 आवेदन 550 संघटनांचं आवेदन नितीश कुमार सरकारला दिलं. पण त्यांनी त्यावर कुठली दखल घेतली नाही. तेव्हा ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमने ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम अँड ऑल बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन या नावाखाली धरणा उपोषणाला आम्ही सुरुवात केली 12 फेब्रुवारीला. 12 फेब्रुवारीला हा संकल्प दिवस आहे, रविदास जयंती पण आहे. आणि त्या दिवशी भगवान बुद्धाने वैशाली येथून महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. त्याच्या 3 महिन्यानंतर भगवान बुद्धांनी कुशीनगर येथे देह दिला. तर तो दिवस साधून आम्ही संकल्प केला की महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन हे किती दिवस झालं, 1 वर्ष झालो, 2 वर्ष झालो, 3 वर्ष झालो, हे आंदोलन आम्ही सतत चालू ठेवणार आहे. आणि आम्ही जेव्हा मी पहिल्या दिवसापासून तिथे हजर होतो आहे 12 फेब्रुवारी पासून. आम्ही जेव्हा हे आंदोलन सुरू केलं तेव्हा फक्त 8-10 भिक्षू होतो आम्ही. आणि काही लोकांना आम्ही तात्पुरती आंदोलनाला बळ मिळवून वेळेवर श्रामणेर बनवलं. त्यात यांना आम्ही श्रामणेर बनवलं. हे यांचे पती आहे. हे 15 दिवस झाल्याने चिवर उतरवलं. हे जवळपास 5 महिन्यांच्या वरती श्रामणेर म्हणून त्या आंदोलनाला त्यांनी समर्थन दिलं की त्यांची पत्नी पहिल्या दिवसापासून सेवा देत आहे. जेव्हा आंदोलन सुरू झालं हे भारतात कुणालाच माहित नव्हतं, मोजक्याच लोकांना माहित होतं. त्या दिवसापासून झाडू मारणे, भंतेजींना पाणी पाजणे, त्यांच्यासाठी आसनं, सर्व कामं ही ज्ञाती गुप्त आहे. पण आपल्या आंदोलनाला जुळल्यानंतर तिच्यात परिवर्तन झालं. ती आधी खूप सिंदूर लावायची, म्हणजे जे हिंदू पद्धतीने त्यांचं जीवन हिंदू पद्धतीचं तिच्यात पूर्ण बदलाव झाला. तिने सर्व आपल्या डोक्यावर कपाळावर म्हणजे ते कुंकू काढलं, मंगळसूत्र काढलं. आणि ती आता ती ज्ञाती बौद्ध म्हणून आपलं नाव सांगते. तर हे परिवर्तन झालं तिच्या आधी. ती सतत आमच्या सोबत. तर मोजकेच लोक होतो आम्ही आंदोलन. मग आम्ही आमरण उपोषणाला बसलो. 10 ते 12 दिवस आम्ही कठोर, म्हणजे मी आणि नागपूरचे एक प्रज्ञावणी भंते जे आहे, प्रज्ञाशील भंतेची महादेवचे ते शिष्य आहेत, गिट्टी खदान असतात ते आणि मी, आम्ही दोघा लोकांनी खूप कठोर तपस्या केली. तिथे आमरण उपोषणाला पाणी आणि जेवण करता घेता आम्ही 12 दिवस काढले. मग तिथे आंदोलनात जे एक समता विचार म्हणतात ते जे युट्यूब चॅनलचे पत्रकार आहेत त्यांना रडायला आलं. आणि ते रडत जेव्हा त्यांनी आपलं रेकॉर्डिंग केलं तर त्यामुळे बरेचसे ते व्हायरल झालं. बऱ्याचशा लोकांना कळलं की बौद्ध भिक्षू आंदोलनाला बसलाय. आणि मग त्यानंतर लोकांचा तिथे येण्याचा, उपासकांचा येण्याचा कल वाढला. हळूहळू आंदोलन वाढलं. तर जेव्हा आंदोलन वाढत होतं तर जसं जसं सरकारवर दबाव होत होता तर 27 फेब्रुवारीला सरकारने आम्हाला, तिथल्या सरकारने, तुमची प्रकृती अस्वस्थ आहे असं म्हणून आम्हाला जबरदस्तीने गया हॉस्पिटलमध्ये रात्री 2 वाजता, रात्री 12 वाजता आले. आम्ही जवळपास 1.5 ते 2 तास त्यांच्याशी संघर्ष केला की आमची प्रकृती व्यवस्थित आहे, आम्हाला काही झालेलं नाही. पण त्यांनी तुमचं BP आहे, तुमचा मृत्यू येईल, सरकारवर आळ येईल असं काहीतरी कारण करून जवळपास 80 ते 90 पोलीसवाले तिथे होते, गंधारी. आणि त्यांनी आम्हाला बळजबरीने हळूहळू ॲम्ब्युलन्समध्ये पोहोचून हॉस्पिटल, गया हॉस्पिटल, तिथे मर्च्युरी म्हणजे जिथे प्रेत ठेवतात ना, तिथे नेऊन सोडून दिला. रात्री 2 वाजता तिथे सोडलं आणि निघून गेलो. आम्ही रात्रभर, आणि थंडीचे दिवस बिहारमध्ये थंडी खूप कडक असते, आम्ही रात्रभर तशीच राहिलो. सकाळी आम्ही त्या हॉस्पिटलच्या आवारातच धरणा मांडला 28 फेब्रुवारीला. आणि मग तिथून मग आणखी लोकांपर्यंत बातमी केली की भिक्षूंना डिटेन करण्यात आलेलं आहे. आणि आंदोलन तीव्र झालं. आणि मग त्याच दिवशी आम्ही सरकारला, तिथल्या DM ला
दोमाण येथे म्हणजे जागा मागण्यात आली धरणा प्रदर्शनासाठी, तर सरकारने दोमाण येथे आम्हाला जागा दिली, म्हणजे महामती महाविहारापासून 3 किलोमीटर दूर. तिथे आम्ही हळू, तिथे खूप घाणेरडी जागा होती, लोक ते कोंबड्या बकऱ्या कापतात, ते घाण असेल ते सर्व फेकतात. ती जागा आम्हाला दिली. आम्ही मोजके लोक होते, 40-50 लोक, आणि आम्ही 10-15-20 लोक आमचे आंदोलन हळूहळू आणि उपासक यायला लागले, आंदोलनाला गती मिळाली. आणि तुम्ही दिलेल्या म्हणजे दानाने हळूहळू पेंढाळ टाकण्यात आला. पुढे मग कुणी कूलर दिले, कुणी फॅन दिले, चटई दिली, जे काय झालं म्हणजे तुम्ही बरेचसे लोक येऊन गेले, त्यांना माहिती आहे किती वेळ होता. आणि 3 महिने एकदम सुरळीत हे आंदोलन पुढे झालं. पण त्याच दरम्यान काय झालं की काही लोक म्हणजे तिथे भिक्षू पण आहेत की ज्यांना वाटत होतं की ज्यांच्यात म्हणजे त्यांना काय बनायचं आहे, पुढे यायचं असं वाटलं, त्यांनी हे आंदोलन, आमचं आंदोलन जे आम्ही सुरू केलेलं आकाश लामांनी, ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमने आंदोलन सुरू केलं, हे दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांना ते पुन्हा हायजॅक करायचं. तर त्यांनी प्रचंड दबाव आणला. त्यांनी आमच्या स्टेजच्या मागे स्टेजही टाकण्याचा प्रयत्न केला, पण तिथल्या पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. 12 मेसाठी म्हणजे समांतर आंदोलन त्यांना उभं करायचं, त्यांना स्वतःच्या नावासाठी ते करायचं होतं. आणि याला फुगीचं कारण तेच आहे. आता जे नागपुरात आज जे सभा आहे, आणि आम्ही तिथे फक्त आमचा उद्देश हे होता की म्हणजे समजा आपल्या डोक्याला मार लागला तर आपण पायाला पट्टी बांधत नाही. महाबोधी महाविहार हे बोधगयेमध्ये आहे. आपल्याला आंदोलन तिथे करायला पाहिजे. तुम्ही मुंबईला जर धरणा धरत आहे, धरण्याला बसत आहे किंवा खूप मुंबईला जाऊन फडणवीसांसमोर ओरडत आहे इथल्या मुख्यमंत्र्यांसमोर, त्याचा बिहार सरकारवर काही दबाव पडत नाही. आपलं आंदोलन कुणीही करो ते असं असायला हवं की बिहार सरकारवर त्याचा दबाव पडायला हवा. आता इथून चैत्यभूमी, दीक्षाभूमी ते चैत्यभूमी यात्रा काढत आहे. जे जेलात होतं ना, जे म्हणते ते लोक, जे काही लोक असतील, पण मला त्यांना सांगावं असं वाटतं इथून आपल्या विहाराच्या माध्यमातून, त्यांनी दीक्षाभूमी ते बोधगया असं पदयात्रा काढावी की तिथल्या सरकारवर दबाव पडायचा. इथल्या इथे धरणे करून तिथल्या सरकारवर दबाव पडत. तरी पण आपण जागोजागी धरणे करून देशात, पूर्ण देशात, महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशात ही मशाल यात्रा याच्यासाठी आणली की बऱ्याचशा वावड्या उठल्या की आम्ही आंदोलन विकलो आहे, लामांनी पैसे खाल्ले. लामांनी आतापर्यंत 3दा हिशोब इथे जे बसलेले त्यांची जी कमिटी आहे त्यांना दिली, आणि जे भिक्षुगण असतात त्यांना पण दिली. पण विनाचार्य आणि त्यांच्या समूहाने जे काही दान इथून महाराष्ट्रातून घेतलं आहे त्याचा त्यांनी अद्यापही हिशोब दिलेला नाही. ते आले की तुम्ही त्यांना हिशोब मागा. आम्ही दिलाय 3दा कमिटी समर्थ, आणि आम्ही सर्वांना सांगितलं ज्या कुणा उपासकाला शंका असेल त्यांनी तिथे यावं. त्यांनी बँकचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते चेक करावे, बिल चेक करावे. थोडा बहुत फरक असतो की काही किरकोळ खर्च असतो नाही की आपण 5,000 रुपये कुणाला सहज घेऊन देतो, पण त्याचा कदाचित नसेलही. पण शक्यतो आमच्याकडे सर्व हिशोब आम्ही द्यायला केव्हाही तयार आहोत. पण ज्या लोकांनी महाराष्ट्रात जवळपास 1 ते 1.5 करोड रुपये लाटले महाबोधी महाविहाराच्या नावावर, त्यांनी अजून 1 रुपयाचा हिशोब तुम्हाला दिले. आम्हाला त्याच्याबद्दल काही देणे घेणे नाही. तुम्ही त्यांना समर्थन दिलं तरी तेही काम महाबोधी महाविहारासाठी खूप करत आहे. पण त्यांनी जे ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमला बदनाम करण्याचं जे षडयंत्र राबवलं आहे ते त्यांनी थांबवावं. आंदोलन तुम्ही पण करू शकता. कुठलाही बुद्धाने आंबेडकरी चळवळीतला माणूस हे आंदोलन करू शकतो, त्याला तो अधिकार आहे आणि त्याला कोणी थांबवू शकत नाही. पण दुसऱ्यावर टीका करून हे आंदोलन पुढे आंदोलनाला बदनाम करू नका. त्यांचा उद्देश जर महाबोधी महाविहार करायचा आहे तर तुम्ही जा, आवर्जून जा. पण त्यांनी ह्या सर्व गोष्टी टाळायला हव्या. आणि फुटीचं कारण त्यांनीच सुरू केलं. आमचा तसा काय होता आम्हाला. आणि हे महाबोधी महाविहारचा जो कायदा पुढे रद्दही झाला, तर समजा मी पहिल्या दिवसापासून उपोषणाला बसलो, आम्ही आंदोलन त्याचं मला एक माझी काय लागत, आम्ही म्हणजे संकल्प केला की ज्या दिवशी महाबोधी महाविहार मुक्त होईल मी आपला अज्ञातवासात म्हणजे एकांतवासात आहे, मला पदाची लालसा. तसेच माझ्यासोबत एक महाथेरो आहेत भिंड इथली, म्हणजे एमपी मध्ये भिंड जो इथे डाकू वगैरे असतात ना, आधीचे जे डाकू असायचे तबलचं खोरं जे म्हणतात, तिथले एक शिलानंद म्हणते आहे, त्यांनी पण म्हटलं की हे मुक्त झाले की मी आपल्या विहारात जाऊन शांततेने घेऊन. माझं पण तसंच म्हणलं आहे
आम्हाला तिथे पद नको, पदासाठी आम्ही आंदोलन करत नाही. आम्हाला आमचं महाबोधी महाअभियान आमच्या हक्काचं ते आमच्या लोकांनी चालवावं एवढीच आमची इच्छा आहे. पुढे सरकार हा कायदा निरस्त करेल आणि प्रत्येक देशात आता मग त्या मॅनेजमेंट आता 90 लोक आहेत. पुढे आपल्या देशात 29 राज्य आहेत. प्रत्येक राज्यात बुद्धिस्ट लोक आहेत. प्रत्येक राज्यातील लोक त्या मॅनेजमेंटवर घेतील. कुणी फक्त हा विचार करून जर हे आंदोलन तोडण्याचा प्रयत्न करेल की मी आंदोलन करतोय म्हणून मला पदावर घेतील असं होईलच याची काही गॅरंटी नाही है ना. कदाचित सुप्रीम कोर्ट सांगेल की प्रत्येक राज्य सरकारला तुम्ही आपले 2-2-3-3 बुद्धिस्ट माणसं पाठवा. तर जे एखादी आपल्या महाराष्ट्रातील एखादी जज असेल सेवानिवृत्त बुद्धिस्ट सेवानिवृत्त जज असेल त्याला महाराष्ट्र शासनातर्फे तिथे कमिटीमध्ये पाठवण्यात येऊ शकते किंवा एखाद्या बौद्ध भिक्षूला ते पाठवते. त्याचा निर्णय कदाचित राज्य सरकार घेईल. आपण की मी काहीतरी बनेल या उद्देशाने हे आंदोलनाला फोडण्याचा प्रयत्न करू नये असं मी त्यांना सांगू इच्छितो. कारण जे पद मुक्त झाल्यानंतर पदाची जे काही स्थिती ती सांगता येत नाही. फक्त मला पद मिळेल म्हणून कोणी हे आंदोलन तोडण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्याचा तुम्ही प्रखर विरोध केला पाहिजे आणि आपण सर्व मिळून हे महाबोधी महावीर मुक्त करून एवढंच बोलून मी आपले 2 शब्द भाऊ.